नमस्कार मित्रांनो, काय तुम्हाला वारंवार लघवी होण्याच्या समस्येमुळे तुम्ही खूप जास्त त्रस्त आहात का? तुम्ही त्रासले आहात का? तर आजचा जो उपाय आहे अगदी लहान-सहान उपाय फक्त आपण एका चमच्याचा घ्यायचा आहे आणि हा एक चमच्याचा चमत्कारी उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या सगळ्या समस्या जितक्याही आहेत त्या मुळापासून पूर्णपणे संपून जातील. खास करून जर आपण बोललो तर कितीही वृद्ध लोक आहेत ज्यांचे वय पहा सहज ते 70 वर्षापासून अधिक आहेत. जेवढेही वडीलधारी लोक आहेत त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन पाहावा. कारण ज्या लोकांना वारंवार लघवीला जाण्याची समस्येमुळे इतका कंटाळा आलाय की त्यांना कोणताही उपाय मिळत नाहीये. आज मी तुम्हाला असा उपाय सांगेन की फक्त आणि फक्त एका चमच्यात तुम्ही हा चमत्कारी उपाय घेतला तर तुम्हाला चमत्कार दिसेल. ही गोष्ट मुळापासून संपून जाईल. खास करून वडीलधाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, एअसी मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. रात्री वारंवार लघवीला उठण्याची तुमची झोप पूर्णपणे तुटते. तुम्ही कधी लांबच्या प्रवासाला गेले असाल, बसमध्ये गेले असाल, कुठेही अशा रुटीनमध्ये गेले जिथे रात्रभर थांबावं लागलं तर तुम्ही नेहमी घाबरत असाल. कारण वारंवार लघवी करण्याच्या समस्येमुळे तुम्हाला थोडे शरमेनं वाकावं लागतं. कोणाच्या तरी घरी पाहुणे म्हणून गेले असाल तर तुम्ही घाबरता की मी रात्री कसा थांबू शकेन. कारण तुम्हाला पूर्ण वेळ ती चिंता लागून राहते किंवा बाथरूममध्ये कुठं असेल, वारंवार जावं लागेल का, या भीतीमुळे तुम्ही पाणी पिणं देखील कमी करता. मित्रांनो, हे नेहमी लक्षात घ्या, पण या प्रश्नाची उत्तरं कोणाकडे आहेत का? तर नाही. आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आणि फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अनेक कमेंट्स आल्या होत्या, त्यामुळे मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करतेय. मित्रांनो, ही समस्या आहे ज्याला वारंवार लघवी होणे असं म्हणतात. दिवसा तुम्हाला चैन पडत नाही, तुमची झोप हिरावली गेली असेल, रात्री तुमची गोड झोप आता हराम झाली असेल. अनेक लोक याला वयानुसार होणाऱ्या सामान्य अशा गोष्टी मानून विसरून जातात किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. पण मित्रांनो, सावधान, हे एखाद्या मोठ्या समस्येचं लक्षण देखील असू शकतात. मी तुम्हाला सांगू इच्छिते की 60, 65, 70, 75 वर्षाच्या आसपास लोकांसाठी किंवा आपल्या बहिणींना किंवा एखादे जे दुसरे लोक आहेत, भावांना असे प्रोसेस ग्रंथी असते ती वाढण्याची समस्या देखील असू शकते. जर तुम्ही वारंवार UTI म्हणजेच लघवीमध्ये संसर्गजन्य रोग होत असेल, संसर्ग लागत असेल किंवा डायबिटीसचा आजार असेल तर ही समस्या खूप सामान्य आणि प्रबळ होऊन जाते. याचे सर्वात जास्त मोठं कारण मी तुम्हाला विस्तृतपणे सांगते. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लक्ष देऊन बघा. जर आपल्या एअसी मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा जर आला असाल तर नक्कीच आपल्या एअसी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. कारण आपण कोणत्याही विषयावर सखोल जाऊनच बोलत असतो आणि त्याबद्दल व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की एकदा शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सर्वात मोठं कारण काय बनतं? कारण बनतं की लघवीच्या मार्गात झालेल्या संसर्गामुळे असं होऊ शकतं. यामुळे एक अतिशय असुविधाजनक परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे आपल्या रोजच्या कामात तर त्रास होतोच. शिवाय तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल किंवा आपली झोप देखील हरवून बसतो. आपल्या शरीरातील सर्वात सोनेरी गोष्ट जर कोणती असेल तर ती आहे झोप. पूर्ण दिवस 24 तास काम केल्यानंतर जर रात्री 6 ते 7 तासांची झोप पूर्ण घेतली नाही तर तुमचे डोके गरम होणे, चिडचिडपणा येणे, काहीतरी विसरून जाणे, मेंदूचं काम न करणे अशी लक्षणं तुम्हाला दिसू लागतात. बाकीचे लोक तुम्हाला म्हणतील की हा माणूस तर नेहमीच रागात असतो, पण मित्रांनो, ते त्याच्या रागाचा नियम नसतो. म्हणजे त्यांच्या स्वभावामुळे चिडचिडापणा असा असतो. तर अजिबात नाही. या लहान सहान गोष्टीमुळे तुमची झोप सगळं काही हिरावून घेते. आपण सर्वात मोठी चूक ही करतो की वारंवार पळावं लागू नये या भीतीनं खूप मोठी चूक करतात, ते पाणी पिणं बंद करतात. तुम्हाला एक गोष्ट सांगते, एक गंभीर समस्येवरचा इलाज तुमच्या स्वयंपाकघरातच आहे, पण तुम्हाला अजूनपर्यंत माहितीच नाही. आज मी तुम्हाला या चमत्कारिक आणि लहान चमच्याबद्दल समजावून सांगणार आहे, जो बस फक्त एक रात्री झोपण्यापूर्वी घ्यायचा आहे. मित्रांनो, एक चमचाच घ्यायचा आहे. वारंवार लघवीसाठी धावपळ करण्याची जी तुमची मजबुरी निर्माण झाली आहे ती हळूहळू कमी होऊ लागेल. आजचा उपाय असा आहे, सटीक आहे, देसी उपाय आहे, जे तुमच्या शरीराला पाणी पचवायला शिकवेल. म्हणजे शरीरात पाण्याला योग्य प्रकारे स्थिरता देईल, योग्य प्रकारे कसं जिरवेल आणि उपायानंतर तुम्ही आरामशीरपणे झोपू शकता. पाणी सुद्धा ग्रहण करू शकता, रात्री निश्चित होऊन गाढ झोपू शकता. या उपायाबाबत लहान खूप मोठी आवश्यक अशी अट देखील आहे. तुम्हाला तुमच्या घरात असलेलं ते पांढरे विष, म्हणजे तुमच्या घरात ती पांढऱ्या कलरची गोष्ट आहे जे की तुमच्यासाठी विषाचं काम करते, त्याबद्दल मी सांगणार आहे. सामान्य 5 ते 10 रुपयांचं जे मीठ येतं आजपासून बदलण्याची गरज आहे. कोणतं मीठ वापरायचं याचा सल्ला देखील मी देणार आहे. आता हे मीठ काय विषासारखं काम करते बघा. मी तुम्हाला सांगते की ती पहिली एक जादुई वस्तू कोणती आहे. तर आपण सगळंच आजच्या या व्हिडिओमध्ये सखोलपणे एक एक ओळ समजून घेणार आहोत. जी माहिती तुम्हाला आजपर्यंत सांगणार आहे ती कदाचित मित्रांनो तुमचं आयुष्य बदलून टाकू शकते.
कृपया हा व्हिडिओ अगदी स्किप न करता पहा आणि एक एक मिनिट या व्हिडिओचा पूर्ण बघा. जर तुम्ही हे नक्कीच उपाय जे आम्हाला प्रॉब्लेम होत होते ते जर दूर झाले असं तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्कीच एकदा लिहा. थँक्यू. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला मनमोकळेपणानं चांगला वाटला ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पहिल्यांदा आला असाल ना तर सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करायला अगदी नक्कीच करा. आता सगळ्यात मोठी गोष्ट ही चूक आहे ती करू नका. ती काय तर या व्हिडिओमध्ये बघा. आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. समजून घ्या. उदाहरणार्थ तुम्ही वारंवार लघवीला जाता किंवा तुम्हाला जावं लागत असेल तेव्हा ही एक दुर्लक्ष नाही तर ती आपल्यासोबत हजारो इतर समस्या शरीरात घेऊन येते. जसे की आपली पहिली गोष्ट, रात्री झोप पूर्ण न होणे. जेव्हा झोप अधुरी होते तेव्हा दिवसभर तुम्ही चिडचिडापणा राहता, अस्वस्थता राहते, डोके दुखते, शरीरात गॅस होतो. शरीर जेव्हा पाणी टिकून राहत नाही म्हणजे हात पायामध्ये कळ येणे, दुखत राहते. खास करून रात्री पायाच्या नसा खेचल्या जाणे, ज्याला आपण क्रॅम्प्स म्हणतो. अचानक नसाला ताण पडणे, पोटाला जे पोटरे आहेत ते चढणे, असं सगळं होणं याला देखील आपण क्रॅम्प्स म्हणतात. यामुळे भरपूर गोष्टी होतात आणि बरेच लोक याला दुर्लक्ष करतात. याला दुर्लक्ष न करता यामागचं कारण जाणून घेणं हे अत्यंत गरजेचं होऊन जातं. बघा, प्रत्येक जण ही चूक करू शकते आणि तुम्ही सुद्धा नक्की चूक करत असाल. यामुळे काही लोक तर नक्कीच घाबरून जातात आणि घाबरल्यामुळे काय होतं तर त्यांचं ब्लड प्रेशर ते हाय होतं. दुसरा रोग जमा होऊन जातो. दीर्घकाळ लक्ष दिलं नाही तर डायबिटीज सारखे गंभीर आजार देखील तुम्हाला घेरावून शकतात. आश्चर्याची गोष्ट सांगते, जर या सगळ्या समस्यांचं मूळ कधी ना कधी आपल्या पिण्याच्या पाणी चुकीच्या सवयीमुळे होतं. जेव्हा एक माणूस स्वस्त दिवसातून साधारणतः 7 ते 8 वेळा लघवीला जातो तर ती अगदी सामान्य गोष्ट मानली जाते. पण जर तुम्हाला दर आठवड्याला लक्ष द्या, तुम्ही दिवसभरात 1.5 लिटर पाणी प्यायचंय आणि तुम्हाला दररोज अर्ध्या तासाला तासाच्या अर्ध्या भागात बाथरूमकडे धावं लागत असेल तर सावधान होण्याची गरज आहे. कारण तुम्ही जर 1 ते 1.5 लिटर पाणी पित असाल आणि दर अर्ध्या तासाला लघवीला लागत असेल तर वैद्यकीय भाषेत याला फ्रिक्वेंट युरिनेशनची समस्या म्हणतात. जेव्हा आपल्याला हा त्रास होतो तेव्हा आपली पहिली चूक करतो ती म्हणजे पाणी पिणं बंद करून देतो आणि इथंच लोक भरपूर चुका करतात. पाणी पिणं बंद करणं ही चांगली गोष्ट नाहीये, ती तर तुमची वास्तविकता आहे. दुसरी गोष्ट, हवामान, आहार. मित्रांनो, आहार आणि पाणी या तिन्ही गोष्ट जर पाण्याची शरीर आहे याला आज चालत नाही. जसे तुम्ही पाणी कमी पिणे सुरू करताना तसे तुमचं शरीर पहिले भयंकर कमजोरीनं आणि थकव्याला पूर्णपणे ओढून घेत जाते. पाणी पिणं कमी करणं कुठलाही उपाय नाही. आता यामागे विज्ञान परफेक्टली समजावून घ्या. जेव्हा आपण रात्री आरामात झोपतो तेव्हा आपला मेंदू एक हॉर्मोन बनवतो, त्याचं नाव आहे एडीएच म्हणजे अँटी डेनेटिक हॉर्मोन्स. या हॉर्मोन्सचं काम काय आहे तर ते करतं पहिल्या किडनीला संदेश प्रदान. आता रात्र झाली आहे, आरामाची वेळ आहे, तेव्हा लघवी कमी बनवा. हा हॉर्मोन जो आहे तो लघवी पुढे ढकलतो आणि स्लीप मोडमध्ये आहे. म्हणजे हळूहळू लघवी बनवणं आपला मूत्राशय जास्त वेळापर्यंत रोखून ठेवण्याची ताकद ठेवण्याचं काम करतो. हा हॉर्मोन ज्यामुळे आपल्याला झोपेत जराही प्रॉब्लेम होऊ देत नाही. हा एचडीए हॉर्मोन जेव्हा बरोबर काम करतो तेव्हा तुम्ही दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी प्यायला असेल, तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता राहत असेल, पाणी आधीपासून कमी असेल तर हा एडीएच हॉर्मोन बनवणं थांबवेल. बनतच नाही, खूप वेळा कमी बनेल. परिणाम काय होईल की तुम्ही रात्री चुकीनं देखील एक घोट पाणी प्यायलं तर लगेच तुम्हाला लघवीला जावं लागेल आणि हे झोपेतून उठून पळावं लागेल. आता मी तुम्हाला हाच उपाय सांगणार आहे की हे एडीएच हॉर्मोन तुम्हाला कसा बॅलन्स करायचा आहे. आपल्याच काही चुकांमुळे हे जे हॉर्मोन आहे ते पूर्णपणे इनबॅलन्स होऊन जातं आणि कमी होऊन जातो. यामुळे आपल्याला वारंवार लघवीला जावं लागतं. तुम्हाला दररोज रात्री 2 ते 3 वेळा लघवीसाठी उठावं लागतं. डोळे मिटले की तासभरातच पुन्हा प्रेशर येतो, त्यामुळे तुमची झोप खराब होते. दिवसभर चिडचिड, थकवा आणि डोकेदुखी जाणवते, पण याला अनेक जण वय झालं म्हणून दुर्लक्ष करतात. मित्रांनो, काही गोष्टीचे बदल केले, 2 सोपे उपाय करून याला तुम्ही मुळापासून संपवू शकता. सगळ्यात आधी आपण बोलूया मिठाबद्दल. आपण जे पांढरं रिफाइंड मीठ खातो ते शरीरात पाणी धरून ठेवतं. तेव्हा तुमच्या रात्रीच्या जेवणानंतर जास्त मीठ खाता तेव्हा तुमचं शरीर ते मीठ विरघळण्यासाठी पाणी साठवतं. पण जसे जसे तुम्ही झोपायला आडवे होता तसं तसं पायातलं शरीरातलं जे पाणी आहे ते आपल्याला किडनीकडून सरकून जातं आणि जेव्हा ते सरकून जातं तेव्हा आपल्याला जोरात लघवी येते. मिठाचा प्रकार बदलू शकता. यात नक्की तुम्हाला काय करायचं आहे, आजच्या तुमच्या डब्यात पांढरं मीठ काढून टाका, ते काढून द्या आणि सेंधवा नमक म्हणजे सेंधव मीठ वापरायला सुरुवात करू शकता. यात नैसर्गिक पोटॅशियम असतं जे रात्री वारंवार लघवीला जाण्याची ओढ कमी करतं. किंवा तुम्ही 7 नंतरचा नियम करू शकता. एका संध्याकाळी 7 वाजता कच्चं मीठ खाणं पूर्णपणे टाळावं, जसं की सॅलडवर मीठ खाणं टाळावं. लोणचं, पापड किंवा रात्रीच्या जेवणानंतर वाढीव मीठ हे रात्रीचं लघवीचं मुख्य कारण आहे. तुम्ही फक्त हे 3 दिवस करून बघा. रात्रीचं मीठ कमी करून पहा, तुम्हाला स्वतःला फरक दिसेल. आता उपाय वळूया.
पहिल्या खात्रीशीर उपायाकडे, हा उपाय आपल्याला आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला आहे. एक मूठ भाजलेले चणे, फुटाणे आणि गुळावर एक छोटासा खडा हे असं काम करतं. भाजलेले चणे हे शरीरातील अतिरिक्त आर्द्रता किंवा पाणी शोषून घेण्याचं काम करतात. आयुर्वेद सांगतं की चणे खाल्ल्यानं मूत्राशयाची पचनशक्ती सुधारते. गुळात असे गुणधर्म आहेत जे तुमचे ब्लड प्रेशर, मूत्राशयांना स्नायू बळकट करतात. बऱ्याचदा स्नायू थिलर झाल्यामुळे लघवी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. गुळ तिथं काम करतो. कधी घ्यायचं यासाठी योग्य वेळ आहे. रोज संध्याकाळी 5 ते 7च्या दरम्यान किंवा रात्री झोपण्यापूर्वी अर्ध्या तासाला चावून खा. यामुळे रात्री लघवीचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होईल. दुसरा उपाय आहे मेथीच्या दाण्याचा. जर तुम्हाला प्रोस्टेटचा त्रास असेल किंवा वय परतवेचा लघवीवर ताबा राहत नसेल तर हा उपाय कधीच तुम्हाला कमी पडणार नाही. हा तर रामबाण उपाय आहे. अर्धा चमचे मेथीचे दाणे रात्री कोमट पाण्यात भिजवून घाला आणि ते पाणी घ्या किंवा मेथी दाण्याचे पावडर चूर्ण रात्री झोपताना अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घ्या. मेथीसोबत शरीरातील वातदोष कमी करण्याची ताकद असते. रात्री वारंवार लघवी होणं हे आयुर्वेदानुसार वात वाढण्याचं लक्षण आहे. मेथी हा वात शांत करतो आणि रात्रीची शांत झोप लागण्यास मदत करते. काही महत्त्वाच्या गोष्टी उपाय जर झाले तर या 3 गोष्टींकडे कधीही दुर्लक्ष करू नका. पाणी पिण्याची पद्धत दिवसात 3 ते 4 लिटर घ्या, काही हरकत नाही. पण सूर्य मावळल्यानंतर पाण्याचं प्रमाण हळूहळू कमी करा. रात्री झोपताना फक्त घोटभर पाणी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पाय उंच करून झोपणे. संध्याकाळी अर्धा तास भिंतीला पाय लावून किंवा शरीरावर पाय ठेवून, यामुळे झोपण्याने पायाची सूज आणि साचलेलं पाणी ते दिवसात लघवी वाटे बाहेर निघून जाईल. रात्री किडनीला जास्त काम करण्याची गरज पडणार नाही. तुम्ही साखर आणि कॅफीन, रात्रीची चहा किंवा कॉफी घेण्याची सवय आहे ती आजच बंद करा. कॉफीमुळे किडनीला वारंवार लघवी तयार करण्याचे सिग्नल मिळत असते. ही शरीर एक मशीन आहे. तिला योग्य इंधन, मीठ दिलं की यावेळी विश्रांती दिली किंवा छोट्या छोट्या आजार आहेत ते आपल्याला त्रास देणार नाही. हे काही 2 उपाय किमान 21 दिवस लागू करा. तुम्हाला स्वतःमध्ये झालेला बदल पाहून नक्कीच आश्चर्य वाटेल. हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. विशेषतः आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की दाखवा. आरोग्यदायी जगा आणि आरोग्यदायी राहा.